आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापुरातील म्हाडा कॉलनी परिसरात राहणाऱ्या माधुरी सोनावणे 2024च्या मार्च महिन्यामध्ये महावितरणने त्यांचं मीटर परमनंटली डिस्कनेक्ट केलं। तशी महावितरणच्या सिस्टममध्ये नोंद आहे। त्यामुळे हा मीटर पुन्हा रिकनेक्ट करण्यासाठी त्यांनी महावितरणमध्ये पैसे भरले, त्याची पावती देखील त्यांच्याकडे आहे। मात्र आता मीटर रिकनेक्ट करून देण्यापेक्षा त्यांनी नवीन वीज कनेक्शन घेऊन प्रीपेड मीटर बसवावं असं महावितरणचे अधिकारी सांगतायत। गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या कार्यालयात त्या हेलपाटे मारतायत, मात्र अधिकारी त्यांना वेगवेगळी उत्तरं देत आहेत। अखेर महावितरणचे सुरेश सुराडकर या अधिकाऱ्यांशी त्यांची भेट झाली। त्यावेळी सुराडकर यांनी तुम्हाला नवीन वीज कनेक्शन घेण्याची गरज नाही, पुन्हा तुमचं मीटर रिकनेक्ट करून दिलं जाईल असं आश्वासन दिलं। मात्र माधुरी सोनावणे यांना या दरम्यान किती मनस्ताप सहन करावा लागला हे त्यांच्याच तोंडून ऐका। पण आता काल मी ऑफिसमध्ये आल्यानंतर मला असं कळतंय की 15 मार्च 2024 ला माझं मीटर परमनंटली डिस्कनेक्ट केलंय, हे सिस्टीम मध्ये आहे। पण माझ्या घरामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत जवळजवळ लाईट लागत होती, परंतु त्याचं एकही बिल मला मिळालेलं नाही। कारण सिस्टीम मध्ये जर माझं मीटर डिस्कनेक्ट आहे तर त्यांचं म्हणणे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बिल मिळणार नाही। ह्या पद्धतीने मला काल माहिती दिली गेली। त्यावर मी त्यांना विचारलं ह्याचं पुढे मला कसं कनेक्ट करता येईल, तर त्यांनी मला असं सांगितलं की तुम्हाला नवीन मीटर लावावं लागेल। म्हटलं नवीन मीटर का, मी सगळी बिलं भरलेली आहेत, मी कनेक्शनसाठी पैसे भरलेले आहेत। तर त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या गोष्टीला 6 महिने उलटून गेलेले आहेत, जवळजवळ पुढच्या महिन्यात वर्ष होईल, तर तुम्ही नवीन मीटर लावायला हवं। मी त्यांना त्यावर हेही म्हणाले की मी नवीन मीटर बसवणार नाही, जुन्या मीटरसाठी जो काही दंड असेल, माझ्या लेट होण्यामुळे माझ्यामुळे जो उशीर झाला त्यासाठी मी दंड भरायला तयार आहे, पण मला माझं जुनं मीटर हवं। त्यावर त्यांनी मला हेही सांगितलं मॅडम नवीन मीटर लावावं लागेल, त्याला पर्याय नाही। म्हटलं नवीन मीटर कुठलं लावायचंय, डिजिटल मीटर लावणार आहात का? तर त्यांनी त्यावेळेला सांगितलं की हो, नवीन जे अदानीचे मीटर आलेले आहेत ते मीटर लावले जातील। त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की 15 मार्च 2024 ला ह्या लोकांनी माझं मीटर परमनंटली डिस्कनेक्ट केलं आणि त्याला पुन्हा कनेक्ट न करता सिस्टीमला तसंच ठेवल्यामुळे माझं रेकॉर्ड असंच तयार झालं की मी कोणतंही बिल पुढे भरणार नाही, माझं मीटर परमनंटली डिस्कनेक्ट होणार, जेणेकरून मला पर्याय ठेवला नाही नवीन मीटर घेण्यासाठी। नवीन मीटर घ्यावंच लागेल अशी परिस्थिती एकंदर त्यांनी तयार केलेली आहे। त्यामुळे कालपासून मला इथले सगळेच कर्मचारी हे सांगत होते की तुम्हाला नवीन मीटर बसवणं ह्याशिवाय दुसरा पर्याय नाही। म्हणून मी पुन्हा आज या ऑफिसला आल्यानंतर इथल्या वरिष्ठांना भेटली, माझा जो मुद्दा आहे तो मी त्यांना सांगितला। त्यावर त्यांनी सविस्तर माहिती गोळा करून मला सांगितलं की आपण ह्यावर तोडगा काढू शकतो, कारण ह्यात तुमची काही चूक नाही। अभय योजनेमध्ये मी बसतेय का ह्याविषयी त्यांनी माहिती शोधली, त्यात मी बसत नाही कारण माझी सगळी बिलं पेड आहेत। अभय योजनेमध्ये ज्यांची थकबाकी असते तेच ग्राहक येतात, पण माझी कोणत्याही प्रकारची थकबाकी नाही। म्हणून त्यांनी सांगितलं आम्ही आमच्या पद्धतीने सगळी सविस्तर माहिती गोळा करू आणि तुम्हाला तुमचा कोणतंही नुकसान न होता रिकनेक्शन कसं करून देता येईल यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू, असं सुराडकर सरांनी मला आश्वासन दिलेलं आहे। त्यासाठी त्यांचेही धन्यवाद आणि तुमच्या न्यूज चॅनलचेही धन्यवाद। थँक्यू। दरम्यान महावितरणचे अधिकारी सुराडकर यांच्या आश्वासनानंतर त्यांना पुन्हा एकदा मीटर रिकनेक्ट करून दिला जाईल अशी अपेक्षा करूया। तुमच्या बाबतीत देखील असा प्रकार घडला असेल आणि तुम्हाला प्रीपेड वीज मीटर घेण्यासाठी अधिकारी सांगत असतील तर महावितरणचे अधिकारी सुरेश सुराडकर यांची भेट घेतल्यावर तुम्हाला नक्कीच त्यातून काहीतरी मदत मिळेल अशी अपेक्षा आहे। पब्लिक मीडिया, बदलापूर।